आपण बघू शकता राहुल प्रधान आता यांच्या पायावर फोड उठलेला आहे. असे चालतात खूपच गटामध्ये सुद्धा आमच्यासोबत असंच काहीतरी चमत्कार ते आजीबाई आली होती. पालखीजवळ बोलले आभार भरले. तुमचं वैष्णव पाटील चॅनलला आणि मालुंगे इथून मंचरला वस्ती आहे आज आमची. तर असं श्री साईनाथाय नमः. ओम श्री पहिलाच बनलेला आहे. नमो नमः श्री सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. जय जय. ओम साई राम. ओम साई राम. ओम साई राम. ओम साई राम. सब कमाले सब कमाले. ओम साईराम. हॅलो राम. बघू शकता राहुल प्रधान आता यांच्या पायावर फोड उठलेला आहे. असे चालतात खूपच त्यांना पेन होतोय. बघा किती मोठा फोड उठलेला आहे. बाबांसाठी काही 5वा दिवस. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आज दिवस 5वा मालुंगे ते मंचर गोरक्षनाथ टेकडी भगवान शंकरांचं देवस्थान. इथे आज आमचा मुक्काम होणार होता आणि फायनली आम्ही त्या मुक्कामावरती सुखरूप आणि भक्तिमय वातावरणामध्ये पोहोचले आहेत. अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही आज या गोरक्षनाथ टेकडी येथे पोहोचलो आहोत आणि इथून उद्या सकाळी आमचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. पुढच्या प्रवासाची जी आमची व्हिडिओ असेल लॉग असेल तो आम्ही तुम्हाला उद्या दाखवू. तत्पर आजचा लॉग आम्ही थोड्या वेळानंतर जे आध्यात्मिक कार्यक्रम आहे ते पण याच्यामध्ये ॲड करून दाखवणार. साईराम तुम्ही पाहू शकता आणि चांगले सपोर्ट करा आम्हाला. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार. ओम साई पदयात्रा मंडळ उरण पनवेल विभागाच्या वतीनं सद्गुरू साईबाबांची जी पालखी काढण्यात येते, या पालखीमध्ये असंख्य साई भक्त आमचे असतात. मात्र या पालखीसोबत असणाऱ्या साई भक्तांचा वाढदिवस
जर कोणाचा या पालखीमध्ये येत असेल तर तो वाढदिवस आमच्या या समस्त साई भक्तांच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं हा त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करण्यात येतो आहे. आज जर बघितला तर आमच्या इथं प्रथमच या 5व्या दिवशी मुन्नाचा आज वाढदिवस इथं साजरा करतो आहे. मात्र साजरा करताना एक परंपरा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या परंपरेनुसार केक कापता वेळेस आपण दिव्यावर फुंकर मारत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे केक गालाला वगैरे लावायचा बिलकुल नाही. केक फक्त त्याला भरवायचा आहे, त्याला आशीर्वाद द्यायचा आहे, त्याला उदंड आयुष्य लाभो याच्यासाठी साई चरणी प्रार्थना करायची आहे. आपण सगळ्यांनी या सूचना लक्षात ठेवा आणि नेहमीच हा मंडळ वारंवार गेले 14 वर्ष हा उपक्रम राबवतोय. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.
मध्ये आम्ही पोहोचलो. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. त्यांना भेट देऊन इथं आता मध्यनाट्य करून आणि महाप्रसाद मध्यनाट्य करून आता मी नसीब वडापाव त्याच्या फेमस आहेत त्यांची भेट घेऊन आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. पुढचा प्रवास आमचा आहे संगमनेर टू कवठे कमलेश्वर, म्हणजे आजची आमची शेवटची वस्ती. 9 दिवसाचा आमचा स्वर्ग प्रवास सुखी झाला बाबांच्या कृपेने आशीर्वादाने. या प्रवासी 2022 आमची शेवटची राहते. आता आम्हाला आतुरता लागली की 2000 येणाऱ्या पुढच्या वर्षाची हे 9 दिवस परत येण्याची. कारण आम्हाला खूप आनंद होतो आहे 9 दिवसामध्ये. जेवढा आनंद कधी आम्हाला 1 वर्षामध्ये होत नाही. तरी पण साईराम आमचे ज्येष्ठ म्हणजे वारकरी आहेत सतीश म्हात्रे, आमचे पुरणचे सतीश म्हात्रे तिरपणवाले, ते काय सांगतील की हा 9 दिवसाचा प्रवास कसा केला आणि या दिवसाची ते किती वाट पाहत असतात. त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया. साईराम. साईराम. खरोखर आमचे ज्येष्ठ साई भक्त शेखर पाटील यांनी सांगितलं की या 9 दिवसाची वर्षभर वाट पाहायला लागते आम्हाला. सोहळाच आनंदाचा असा असतो. पुन्हा पुन्हा जो एकवेळ जो वारकरी येतो तो निश्चितच सतत हीच वाट बघत असतो की हा सोहळा पुन्हा कधी येतो. त्यांचा एक अनुभव सांगितला आम्ही. 9 दिवसामध्ये 9 दिवसाची ओढ का लागलेली असते आम्हाला हे त्यांनी सांगितले, पटवून दिलेलं तुम्हाला. कारण खरंच 1 वर्ष पूर्ण आम्ही वाट पाहत असतो या 9 दिवसाची. तो दिवस कधी येतो आणि खरं बघायला गेलं तर तो दिवस आम्हाला उद्या, तो दिवस स्वर्ग प्रवासाचा आमचा सुखमय प्रवास झाला. त्या प्रवासाचा अंतिम दिवस उद्या, त्या दिवशी आमचं उद्याच्या दिवशी बाबांचं आम्हाला दर्शन होणार आहे. त्या दर्शनाची आम्ही आतुरतेने 1 वर्ष वाट पाहत असतो. ही स्वर्ग सुखाची वारी, ही वारी उद्या पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या 2023च्या वारीची आम्ही आतुरतेने वाट वाटत दिसत साई. चढून झालेलं आहे. पठाराच्या इथं आता बसलेले आहेत, चहा बिस्किट खातात आता सर्व. नंतर इथनं निघतील कवठे कमलेश्वरला वस्तीच्या ठिकाणी. संध्याकाळचा शेवटचा चाय वारीतला. नंतर उद्या लास्ट दिवस आमचा, मग घरी. साईराम. आता आम्ही संगमनेरतून प्रवास करत कवठे कमलेश्वरच्या आमच्या वस्तीच्या ठिकाणी प्रवास चालू असताना आज इथे कडेपठाराचे आम्ही विश्रांती थांबलो आणि ते आता सर्व चहा बिस्किट नाश्ता चालू आहे. तत्परी आज आमच्या वारीमध्ये आमचे वारकरी साई यात्री जे सामील आहेत. सुजित पाटील तालुक्यातील तिरपण गावातील पहिले वारकरी ज्यांनी साई पालखीचे पहिले वारकरी ठरले आहेत ते सुजित पाटील यांनी तिरपण गावातून प्रथमतः सुरुवात केली होती साई पदयात्रेची. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांनी त्यांच्या मनामध्ये अचानक कसं आलं की साई वारी करावी. ते स्वतः आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांना पण विचारूया की त्यांच्या मनामध्ये भावना कुठून आली आणि कशा आणि त्यांना बाबांचं काय प्रतिक्रिया आणि काय अनुभव आहे या वारीचा हे त्यांच्याकडनं आपण ऐकून घ्या. साईराम. सुजित पाटील, तर तुम्ही सांगा तुम्हाला काय प्रतिक्रिया तुमचा अनुभव मला थोडक्यात सांगा तुम्ही. साईराम बोलायला गेलं तर ही वारी बोलले तर पदयात्रा यांनी छोटा मोठा वयस्कर असं काही सर्वांसाठी आहे. पालखीचं सांगायचं तर पालखीमध्ये मी ऑर्डरसाठी गेलो होतो तेव्हा या पालखी अवघे 900 रुपये माझ्या हातामध्ये आले होते. ते 900 रुपये मी घेऊन काही न विचार करता घरी गेलो. कपडेही मोजले नाही का काय भरायचं काय. एक छोटीशी बॅग भरली ती घेऊन मी या साई पालखीमध्ये सामील झालो. जाता बसता चालता कधी गेलो आणि कधी मला ते बोलतात ना बोलावे करायला येतो असं आला. आणि ते मला विचारत आला तू कोणाच्या थोडं आला काय आला अभिषेक देतात. पण मी बोलो मला काय माहिती. मी मला ते म्हणते लहानच होतो. आता 14 वर्ष झाले. 2009 मध्ये मी गेलो होतो. तेव्हा त्या
अनुभव तर भरपूर सांगण्यासारखे आहेत. तर एका खंडाला घाटामध्ये सुद्धा आमच्यासोबत असंच काहीतरी चमत्कार ते आजीबा आली होती. भरले आभाळ भरले, पाऊस पडला, म्हणजे परत कसं आधी सांगण्यासारखे भरपूर आठवत नाही काही गोष्टी, सांगण्यासारखे भरपूर काही असे चमत्कार घडले. परत आल्या पुढे काही ठिकाणी एका साईडला पाऊस पडत आहे, कारण पाऊस नव्हतं पडत, त्यासुद्धा हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे. माझ्या डोळ्यातून प्रत्यक्ष डोळ्यामध्ये चंदनपुरी घाटामध्ये येते. परत काय अनुभव सांगण्यासारखे भरपूर आहेत. तर माझं एवढंच म्हणणं की एकदा साईपायची आणि एकदा वारी करून बघा. भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही म्हणजे शिकायला मिळतो आणि भरपूर काही असं म्हणजे काय साई चमत्कार असं कधी काय साईबाबा आहेत ते सर्व काही याचं. माझी ती छोटी बॅग होती, ती छोटी बॅगच माझी हरवली. ती बॅग हरवली आणि ती तिथे आलेफाटा या ठिकाणी वस्तू होती, त्या ठिकाणी बॅग शोधली, सर्व काही शोधलं, सर्वांच्या बॅगा शोधल्या, टिंपू शोधले, बॅग बघायला, कपडे कसे घालायचे, ते नवीन सवंगडी मिळाली, त्यांच्यासोबत राहून कपडे घालायला सुरुवात केली. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा त्या एका माझ्या सवंगडीने मला सांगितलं की आपली बॅग आणली, तर ती बॅग मी आणायला त्याची बॅग आणायला गेलो. त्या बॅगेसोबत माझीसुद्धा सोबत बॅग आली. त्या बॅगेमध्ये पैसे कपडे तसे होते. आणि मला सांगत आलेले तुझी बॅग टाकली, हरवली, ती उडून माझी बॅग नाही टाकली, माझी बॅग संपूर्णच मी आलेली, तरी माझं कधी ऐकू नाही. तो मी चमत्कार अनुभवला आणि असे अनुभव भरपूर मी अनुभवले. तेव्हापासून त्या दिंडीमध्ये मी 14 वर्ष झाली ती दिंडी मी चालतो. ते अनुभव सगळे अनुभव भरपूर काय आहेत. अक्षरशः डोळ्याचं पाणी सांगता अनुभव दिंडीमध्ये येऊन पहा, भरपूर काही अनुभव आहेत. लास्ट सीन दाखव. मी सकाळी